उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी ज्वारीच्या पिठाची आंबील पारंपरिक पद्धतीने कशी करायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर ही जी ज्वारीच्या पिठाची आंबील आहे ही अतिशय रुचकर आणि पौष्टिक आहे। सर्वच जण पिऊ शकतात। आजारपणामुळे जर तोंडाची चव गेली असेल तर तोंडाला चव आणणारी अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबील आहे। करायला अतिशय सोपी आहे आणि त्यातल्या त्यात दोन पद्धतीने कशी करायची तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा, खाली दिलेल्या बेल आयकॉन वरही क्लिक करा। चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ आपल्याला पाणी घालून भिजवून घ्यायचंय। तर पाणी थोडं थोडंच घालायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही। तर हे ज्वारीचं पीठ आपल्याला 24 तासासाठी किंवा कमीत कमी रात्रभर आपल्याला भिजत ठेवायचंय, कारण आपण पारंपरिक पद्धतीने करतोय आणि पारंपरिक पद्धतीमध्ये भिजत ठेवणं गरजेचं असते, म्हणजेच त्याला फर्मेंटेशन व्हायला पाहिजे। म्हणून आपल्याला हे रात्रभरासाठी फर्मेंट करायला ठेवायचं आहे, म्हणजे त्याला आंबटपणा येईल आणि आंबील खूप रुचकर अशी बनून तयार होईल आणि त्याला चवही खूप छान येईल। तर आता इथे मी याचं स्मूथ असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करायचं आहे। आता याला झाकून आपल्याला 1 दिवसासाठी ठेवायचं आहे। तर आता इथे मी याला 24 तासासाठी फर्मेंट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त असं फर्मेंट झालेलं आहे, फसफसलेलं आहे हे आणि याच्यावर असा फेसही आलेला आहे। याला छान आंबटपणा आलेला आहे। तर आंबीलचा अर्थच असा होतो की त्याला आंबटपणा आणून केलेलं असतं ते। आता हे बॅटर आंबील बनवण्यासाठी तयार झालेलं आहे। तर याला मी एका वाटीमध्ये काढून घेते। आता इथे एका वाटीमध्ये मी हे बॅटर काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पहिला प्रकार कसा करायचा ते बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये त्याच वाटीने 4 ते 5 वाटी पाणी उकळायला ठेवलेलं आहे। तर या पाण्याला आता आपल्याला छान उकळी येऊ द्यायची आहे। पाण्याला छान उकळी यायला लागलेली आहे। आता एका हाताने आपल्याला हे बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे आणि एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या लम्स तयार होणार नाही किंवा गाठी तयार होणार नाही। म्हणून याला सतत उकळी येतपर्यंत ढवळत राहायचंय आणि गॅस आपल्याला मीडियम फ्लेम वरच ठेवायचंय। तर आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथे। आता आपल्याला याला 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचंय स्लो फ्लेम वर। तर तुम्ही बघू शकता आता हे पातळ आहे, पण हे जसं जसं शिजत जाईल तसं तसं याला घट्टपणा येणार आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला शिजू द्यायचं आहे। तर आता इथे याला छान उकळी आलेली आहे आणि मी 6 ते 7 मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे छान घट्ट असं झालेलं आहे। तर पहिला प्रकार हा असाच आहे की याच्यामध्ये आपल्याला काहीच घालायचं नाहीये, फक्त मीठ आणि पाणी घालून शिजवायचं आहे। तरी सुद्धा हे खूप रुचकर असं लागतं। आता याला आपल्याला सर्व करायचंय। तर तुम्ही हे गरमही पिऊ शकता आणि थंडही पिऊ शकता, कसंही पिलं तरी छानच लागतं। तर आता इथे हा पहिला प्रकार झालेला आहे। आता दुसऱ्या प्रकारामध्ये एका पातेल्यामध्ये मी 1 टेबलस्पून इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे। आता त्यात आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचंय। जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला 1 छोटी हिरवी मिरची बारीक चिरून घालायची आहे। आता कोणी कोणी इथे आलं लसूण क्रश करून सुद्धा घालतात, पण मी ते घातलेलं नाहीये कारण मला स्वतःला ते आवडत नाही। मला जर इथे आलं लसूण क्रश करून घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। आता मिरची इथे थोडा वेळ परतून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये ज्वारीच्या पिठाचं बॅटर घालायचंय। तर फर्मेंट करून घेतलेलं जे उरलेलं पीठ होतं त्यामध्येच पाणी घालून मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि तेच आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। तर ते फर्मेंट केलेलं 1 वाटी इतकं पीठ होतं आणि त्याच्यामध्ये मी 5 ते 6 वाटी पाणी घालून ते मिक्स केलेलं होतं आणि तेच बॅटर मी याच्यामध्ये आता घातलेलं आहे। आता याला छान उकळी येऊ द्यायची आणि याला सुद्धा आपल्याला 6 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता इथे याला छान उकळी आलेली आहे आणि आता इथे शिजून 6 ते 7 मिनिट झालेले आहे आणि आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवंय त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ऍडजस्ट करू शकता। आता हे सुद्धा शिजल्यानंतर घट्ट झालेलं आहे
आणि याला सुद्धा आपल्याला आता सर्व करायचं आहे। तर अशा पद्धतीने आपले दोन्ही प्रकार ज्वारीच्या आंबीलचे तयार झालेले आहेत। आता इथे मी एकाच प्रकारात कोथिंबीर घालून गार्निश करणार आहे, कारण दुसरा प्रकार मी तसाच ठेवणार आहे प्लेन, कारण तो मला तसाच जास्त आवडतो। तर इथे हे आपले दोन्ही आंबीलचे प्रकार बनवून तयार झालेले आहेत आणि हे उन्हाळ्यात आवर्जून रोज प्यायला हवेत असे हे पारंपरिक पेय आहे। काही काही लोक याच्यामध्ये आंबटपणा आणण्यासाठी दही किंवा ताक घालतात, पण पारंपरिक पद्धतीमध्ये अशा पद्धतीने आंबवूनच ही आंबील केली जाते आणि म्हणूनच याला आंबील असं म्हणतात। तर तुम्ही दोन्ही पद्धतीने नक्की करून बघा आणि कोणती पद्धत तुम्हाला जास्त आवडली ते कमेंट करून मला सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करत राहा। भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय, धन्यवाद।